चला आले का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। बहिणींनो, तुम्हाला 1500 रुपये मिळाले आता नुकतेच। जे 1500 रुपये तुम्हाला मिळाले ते जून महिन्याचे राहिलेले पैसे होते। म्हणजे जून महिन्यात हे पैसे न येता जुलैमध्ये हे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले। परत पुन्हा तुम्हाला अजून 1500 रुपये येणे सुरू झाले। आता जे 1500 रुपये सुरू झाले ते जुलै महिन्याचे खरे पैसे आहेत, म्हणजे जुलै महिन्याचे हप्ता। कारण तुम्हाला जुलैमध्ये जून महिन्याचे 1500 रुपये पण देण्यात आले। त्यानंतर आता जुलैचे पैसे पण याच महिन्यात तुम्हाला येणे सुरू झाले। तर कोणाकोणाला आले जुलैचे पैसे त्याबद्दल माहिती मिळणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच अजून 4000 रुपये देखील सुरू झाले। तर हे 4000 रुपये तुम्हाला का दिले जात आहे, कशामुळे दिले जात आहे ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। अतिशय दमदार माहिती आहे, सर्वात मोठी अपडेट आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण आता जुलै हप्त्याची वाट बघत होते। जुलै हप्त्याचे 1500 रुपये खात्यामध्ये कधी जमा होतील याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याबद्दल तुम्हाला अपडेट मी देतो आता, आणि पैसे येणे सुरू झाले। हे बघा, जून हप्ता सर्व बहिणींच्या खात्यात 1500 रुपये आलेले आहेत, त्यामुळे सर्व बहिणी खुश झाल्या। त्यानंतर आता लगेच पुन्हा अजून 1500 रुपये येणे सुरू झाले, 4000 रुपये येणे सुरू झाले। याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। परंतु हे बघा, राज्यातील फेमस योजना आहे लाडकी बहीण योजना, आणि लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठे मोठे निर्णय घेण्यात येत आहे। सध्या सर्वात मोठे मोठे निर्णय घेण्यात येत आहे, आणि आता नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बहिणींनो, सर्वात मोठा निर्णय। तर लाडकी बहीण योजनेमध्ये काय मोठा निर्णय घेण्यात आला, हा निर्णय जाणून घेणं फार गरजेचे आहे। जाणून घ्या आता। सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला लाडकी बहीण योजनेमध्ये, तर काय निर्णय आहे ते सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, तर 1500 रुपये येत नव्हते, आज येतील उद्या येतील, परंतु 1500 रुपये काही जमा होत नव्हते। बघा, अखेर बहिणींच्या खात्यात जून हप्त्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते 1500 रुपये आले। सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या। परंतु बहिणींनो, आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे, आनंदाची। तर बघा, आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आनंदाची बातमी काय आहे नीटपणे समजून घ्या। तुम्ही सर्वजण जुलैच्या हप्त्याची वाट बघत आहेत। जुलैचे जे काही 1500 रुपये आहेत ना बहिणींनो, हे 1500 रुपये सुरू झाले। तुमच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले बहिणींनो, थेट तुमच्या खात्यात 1500 रुपये जुलैचे, आणि 4000 रुपये पण मिळणार आहे। तर हे 4000 रुपये कशाचे तुम्हाला मिळणार आहे ते पण सांगतो, अतिशय दमदार माहिती आहे, ओके। तसेच काही महत्त्वाचे निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये घेण्यात आलेले आहे, ते निर्णय देखील आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेऊया। तर काय मोठमोठे निर्णय घेण्यात आले ते पण आपण समजून घेऊया, व्हिडिओ पूर्ण बघा। चला आता तुम्हाला सर्व सांगतो मी आता। तर लाडक्या बहिणींनो, काय महत्त्वाचे निर्णय आहेत ते निर्णय पण समजून घेऊया। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात, बरोबर। 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होतात। परंतु आता सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी, तर काय निर्णय आहे तो निर्णय आपण जाणून घेऊया। इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा। आता माहिती समजून घ्या, इथून महत्त्वाची माहिती आहे। चला समजून घ्या महत्त्वाची माहिती। लाडक्या बहिणींनो, आता आपण सर्वात महत्त्वाची अपडेट समजून घेणार आहोत। तर माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केल्याने जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला वर्गाची गर्दी पाहायला मिळत आहे। बघा, बँकेत आपल्याला आता भरपूर गर्दी पाहायला मिळत आहे, कारण गर्दी राहणारच ना, कारण बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत। त्यामुळे इथे बघा, बँकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता गर्दी झालेली आहे। सकाळपासूनच बँकांबाहेर रांगा लागल्या होत्या, आणि
पैसे काढण्यासाठी महिलांनी तासनतास प्रतीक्षा केली। योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी बँकांतील हे बघा अकार्यक्षमता, अपुरी कर्मचारी संख्या आणि स्लो सिस्टीम यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे। काही ठिकाणी महिलांना तासभर उभं राहावं लागलं। काही ज्येष्ठ महिलांना तर बसायची व्यवस्था नव्हती अशी तक्रारही त्यांनी केली। हे बघा, बँक व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार सकाळपासूनच गर्दीचे प्रमाण खूप वाढले आहे। आम्ही शक्य तितक्या लवकर सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत। मात्र एकाच वेळी हजारो महिलांनी येऊन गर्दी केली असल्यामुळे प्रक्रिया मंदावली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने महिलांमध्ये समाधान जरूर आहे। मात्र या योजनेअंतर्गत लाभ देताना पायाभूत सोयीसुविधा हे बघा पायाभूत सोयीसुविधा आणि व्यवस्थापन याकडे पण लक्ष देणे आवश्यक असल्याचे चित्र समोर आले आहे। बघा आता पुढे माहिती। एकदमच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पडले, त्यामुळे बँकेत तुफान गर्दी झालेली आहे, भरपूर गर्दी झालेली आहे। आणि हे बघा बहिणींच्या रांगा बँकेमध्ये लागलेल्या आहेत पैसे काढण्यासाठी। हे बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जून महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी 4 जुलै रोजी याबाबतची माहिती दिली होती। ट्विट करत आदित्य तटकरे यांनी जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे। या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत असे म्हटले होते आणि अखेरकार पैसे सर्व बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत। त्यामुळे बँकेत भरपूर बहिणी गेलेल्या आहेत आणि तिथे भरपूर गर्दी आता आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात डाक विभागात सध्या 5,32,675 नागरिकांनी खाती सुरू केली आहेत। महिलांसह ज्येष्ठ नागरिक, मुली आणि बचतीसाठी इच्छुक नागरिकांनी या योजनेसाठी डाक विभागाला पसंती दिली आहे। हे बघा पहिले डाक विभागात कोणी खातं ओपन करत नव्हतं, परंतु आता लाडक्या बहिणींनी भरपूर बहिणींनी जे काही डाक विभाग आहे त्याला पसंती दिलेली आहे आणि पोस्ट खात्यात खातं उघडलेलं आहे, त्यामुळे तिथे गर्दी पाहायला मिळत आहे। ठीक आहे, हे तर तुम्हाला समजलं। तर बघा बहिणींनो, पैसे आलेले आहेत, लाडकी बहीण योजनेचा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा झाला, त्यामुळे एवढी गर्दी, तुफान गर्दी बँकेत पाहायला मिळत आहे। कारण एकदमच ते पैसे आले नाही डायरेक्ट असे आले की सर्व बहिणींच्या खात्यात पैसे आले, त्यामुळे गर्दी आता बँकेत आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढे बघा महत्त्वाची माहिती, त्यानंतर तुम्हाला नीटपणे संपूर्ण गोष्टी मी समजून सांगतो। पहिले हे संपूर्ण तुम्हाला सांगतो मी, त्यानंतर समजून सांगतो। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे 2025 पर्यंतचा लाभ महिलांना मिळाला असून जून महिन्याचा लाभ लवकरच लाभार्थी खात्यात जमा होईल अशी आशा होती आणि पैसे काही जमा होतच नव्हते। तर बघा जून महिन्यात पैसे आलेच नाही, परंतु जुलैच्या 5 जुलै रोजी हे बघा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात 5 जुलै रोजी पैसे खात्यात आले आणि मागच्या वेळी मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमच्या खात्यात 5 जुलैपर्यंत पैसे येतील। आणि हे बघा आता काय झालं आहे, काहींनी आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करा म्हणूनही अर्ज केले। काही बहिणींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो, त्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडलेला आहे। कशामुळे सोडलेला आहे बघा, लाभ बंद करा म्हणण्यामागील कारणे काय आहेत? निकषाच्या आधारे पडताळणीतील अपात्र होण्याची भीती आहे बहिणींना ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्यानंतर अपात्र ठरल्यावर पूर्वीच्या लाभाची रक्कम वसूल होण्याची भीती व्यक्त होत आहे। 1,500 रुपयाचा लाभात वाढ होण्याची आशा मावळली आहे। दरमहा 25 तारखेपर्यंत लाभ मिळेल अशी आशा, पण वेळेत हप्ता मिळत नाही, त्यामुळे लाभ कट करा असं काही बहिणींनी म्हटलेलं आहे। ठीक आहे, हे तर समजलं तुम्हाला, आता समजून घ्या। हे बघा बहिणींनो, तर ज्या पद्धतीने तासन तास गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे, 1500 रुपये जे आलेले आहेत बहिणींच्या खात्यात ते जून हप्त्याचे आलेले आहेत। जूनचे 1500 रुपये सर्व पात्र बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत। आता जुलैचा हप्ता पण सुरू, त्याबद्दल अपडेट समजून घ्या आणि 4000 रुपये कशाचे मिळत आहेत ते पण समजून घ्या। हे बघा ही अपडेट जी आहे, आता ही अपडेट आपण समजून घेऊया एकदम सिंपल सोप्या भाषेत। तर बघा ही महत्त्वाची अपडेट पण तुम्हाला मी आता सांगतो।
हे बघा बहिणींनो, तुम्हाला जून हप्त्याचे 1500 रुपये आले, त्यामुळे लगेच तुम्हाला जे 1500 रुपये जुलैचे ते लगेच जुलैचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार नाही. जुलैचे 1500 रुपयेसाठी टाईम लागेल जवळपास 20 ते 25 जुलैपर्यंत जुलैचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. आता लगेच तुमच्या खात्यात पैसे येणार नाही. आता तुम्हाला जूनचे 1500 रुपये मिळालेले आहेत, त्यामुळे लगेच काही तुमच्या खात्यात जुलैचे पैसे जमा होणार नाही, त्यासाठी टाईम लागेल. आलं तुमच्या लक्षात? तरी महत्त्वाची माहिती होती तुमच्यासाठी. चला, ही माहिती तुम्हाला समजली. आता मी काय सांगत आहे त्याकडे जरा लक्ष द्या. हे बघा, ही माहिती तुम्हाला समजली. आता मी काय सांगत आहे त्याकडे जरासं लक्ष द्या. हे बघा, 4000 रुपये कशाचे मिळणार हा देखील तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं 4000 रुपये मिळणार. तर 4000 वगैरे काही मिळणार नाही. तर काही बहिणींना बघा 4500 रुपये आलेले आहेत. 4000 नाही तर 4500 रुपये आलेले आहेत. कशामुळे आलेले आहेत? काही बहिणींचे 3 हप्ते जे आहेत ते थांबलेले होते. आता त्या बहिणींनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलं, त्यामुळे 3 हप्त्याचे त्यांना 4500 रुपये आले, अशी माहिती आहे ती. आलं तुमच्या लक्षात? 4000 नाही 4500 रुपये आलेले आहेत. 3 हप्त्याचे पैसे बाकी होते बहिणींचे, ते पैसे पण त्यांना मिळाले. चला, ही अपडेट पण समजली तुम्हाला. तर बघा, जूनचा हप्ता आलेला आहे फक्त 1500 रुपये. जुलैचा हप्त्यासाठी टाईम लागणार आहे. लगेच तुमच्या खात्यात काही जुलैचा हप्ता जमा होणार नाही, त्यासाठी तुम्हाला टाईम लागेल, थोडी वाट तुम्हाला बघावी लागेल. जवळपास माझ्या माहितीनुसार 20 जुलै ते 25 जुलै या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बहिणींनो. आलं तुमच्या लक्षात? तर ही महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी. तर जी पण माहिती माझ्याकडे आली होती तेवढी माहिती मी तुम्हाला समजून सांगितली. एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगितलेली आहे. ओके, ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही अपडेट असेल किंवा महत्त्वाची माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.